नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 1 वाटी रवा आणि त्यावर अर्ध लिंब पिळून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत. ही रेसिपी काय आणि कोणती असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक असला तरी चालणार आहे आणि जाडा असला तरी चालणार आहे. तर 1 वाटी रवा घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1 लिंब घ्यायचं आहे. पण या ठिकाणी 1 लिंबाचा उपयोग करायचा नाही, फक्त अर्धा लिंबाचाच आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. लिंबामधील सर्व रस आपल्याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लिंबाचा वापर न करता दहीसुद्धा वापरलं तरी चालणार आहे. तसेच दही जर आंबट असेल तर या ठिकाणी 2 चमचेच घालायचे आणि जर थोडंसं नॉर्मल असेल तर या ठिकाणी 4 चमचे एवढं दही घालायचं आहे. लिंब पिळून झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढा रवा भिजेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. रवा संपूर्णपणे भिजला गेला पाहिजे याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच रवा बारीक किंवा जाडा असेल यावर पाण्याचे प्रमाणसुद्धा कमी जास्त होऊ शकतं. तर या ठिकाणी मी जवळपास अर्ध्या ग्लासापेक्षा थोडं कमी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा हे सगळं आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अजून फक्त 1 ते 2 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे आपला रवा जो आहे तो व्यवस्थित फुलला जाईल. तर या ठिकाणी व्यवस्थित असं पाणी घालून झालेलं आहे. आता एकदा रवा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आणि मग त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर रव्याची कन्सिस्टन्सी एवढी अशी असली पाहिजे. आता 10 मिनटं रवा छान भिजला पाहिजे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर या ठिकाणी मी 1 कांदा घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, 1 मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण कांदा बारीक असा कापून घ्यायचा आहे. तर कांदा आपण बारीक कापून घेऊया. तसेच तुमच्याकडे काही दुसऱ्या भाज्या असतील म्हणजे शिमला मिरची, गाजर, ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हा पदार्थ घरी असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवायचा आहे, त्यामुळे माझ्याकडे कांदा आणि टोमॅटो होता, त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटोच घेतलेला आहे. कांदा बारीक असा कापून झालेला आहे. आता या ठिकाणी आपण टोमॅटोसुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे. टोमॅटो कापून घेताना आपल्याला त्यातल्या ज्या आतल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपण आतल्या बिया सर्व काढून घेऊया. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. तर या ठिकाणी मी अर्ध्याच टोमॅटोचा उपयोग केलेला आहे. आता मिरचीसुद्धा आपण बारीक अशी चिरून घेऊया. तर ही कमी तिखटवाली मिरची आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही डार्क रंगाची हिरवीगार मिरचीसुद्धा वापरू शकता, म्हणजेच लवंगी मिरची. तर या ठिकाणी मिरचीसुद्धा बारीक अशी चिरून झालेली आहे. आता आपण जी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा बारीक अशी चिरून घेऊया. एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, शिवाय घरच्याच साहित्यामध्ये होणारी आहे. अचानकच जर पाहुणे घरी आले तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता, समजेलच तुम्हाला पुढे. तर या ठिकाणी रवा भिजत घालून 10 मिनटं झालेली आहेत. आपण बघून घेऊया आपला रवा व्यवस्थित भिजला आहे की नाही. तर या ठिकाणी आपला रवा एकदम छान असा भिजला गेलेला आहे आणि फुललासुद्धा गेलेला आहे. आता आपण जे कापून घेतलेले इन्ग्रेडियंट आहेत ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिले बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया आणि तसेच बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे. मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जर बॅटर आपल्याला थोडं जाडं वाटत असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडं आपण यामध्ये पाणीसुद्धा घालून घेऊया. त्यामुळे आपण करणारा जो पदार्थ आहे तो इझिली पडला जाईल आणि व्यवस्थित शिजेलसुद्धा. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि साहित्य मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घालून घेतलेला आहे. चमचा हा लहान आकाराचा आहे त्यामुळे अर्धा चमचा घेतला आहे. एकदम जास्तसुद्धा खाण्याचा सोडा या ठिकाणी वापरायचा नाही आहे. सोडा छान मिळवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा सर्व बॅटर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे बॅटर आहे ते एकदम छान असं फुलून आलेलं आहे, म्हणजेच त्याला छान असे बबल्स आलेले आहेत. आता ही रेसिपी मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला गॅसवर अप्पे पात्र ठेवून घ्यायचं आहे. तर आपण गॅसवर अप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि त्या सर्वांमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपण जो बनवणारा पदार्थ आहे तो छान असा व्यवस्थित पलटता येईल. घातलेलं तेल अप्पे पात्राला सर्वत्र लागेल ह्याप्रमाणे आपण फिरवून घेऊया आणि तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे. तर आपण सर्व बॅटर ह्या अप्पे पात्रामध्ये एक एक करून घालून घेऊया.
तर या ठिकाणी सर्व आप्पे पात्रामध्ये आपलं बॅटर घालून झालेलं आहे. सगळीकडे व्यवस्थित लेवल होईल त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये थोडंसं बॅटर भरून घेऊया आणि मग याला छान अशी वाफ काढायची. 2 ते 3 मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटानंतर आपण बघून घेऊया आपले मिनी रवा आप्पे कसे झालेले आहेत ते. ह्यावर अजून थोडंसं तेल सोडून घेऊया, म्हणजे जे मिनी रवा आप्पे आहेत ना ते एकदम खालच्या साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत तसेच छानसुद्धा शिजले जातील. आता आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे, तर आपण चमच्याच्या साहाय्याने हे आप्पे सर्व पलटी करून घेऊया. बघितलं ना, थोडंसं जास्तीचं तेल सोडल्यामुळे आपले जे रवा आप्पे आहेत ते एकदम इझिली असे निघालेले आहेत आणि पलटीसुद्धा झालेले आहेत. तर सर्व रवा आप्पे आहेत ते आपण अशाच प्रकारे पलटी करून घेऊया. तसेच तुम्हाला जर जास्त ऑइल वापरायचं नसेल तर तुम्ही कमी ऑइल वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे. तर या ठिकाणी आपले मस्तपैकी मिनी रवा आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही याला रवा आप्पे बोलू शकता, मिनी रवा इडली असे सुद्धा बोलू शकता. आणि याची चव तुम्ही बघाल ना, नक्कीच तुम्हाला खूपच आवडणार आहे. अगदी इन्स्टंट आणि झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्हाला जर पाहुणे आले घरी आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही येथे जास्त क्वांटिटीचा उपयोगसुद्धा करू शकता. तसेच मी तुम्हाला या ठिकाणी एक दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. ती म्हणजे आपला जो तडका पॅन असतो तो आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. एकदम फुल भरून सुद्धा टाकायचं नाही आहे. चमच्याचा आकार ज्याप्रमाणे लहान मोठा असेल त्याप्रमाणे आपल्या 3 ते 4 चमचे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. सर्व बॅटर यामध्ये घातल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपला जो पदार्थ आहे तो सगळीकडून व्यवस्थित असा शिजला जाईल. 2 ते 3 मिनटानंतर आपला जो पदार्थ आहे तो एकदम छान असा शिजला गेला आहे. थोडंसं वरून तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे. तर आपण थोडंसं तेल यामध्ये घालून घेऊया. तुम्ही याला इडली, अप्पम किंवा बन डोसासुद्धा बोलू शकता. सगळ्या बाजूने व्यवस्थित काढून आपल्याला जो हा बन डोसा आहे तो व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा आहे. तर आपण चमच्याच्या साहाय्याने सगळ्या साईड लूज करून घेऊया आणि आपला जो बन डोसा आहे तो व्यवस्थित असा पलटून घेऊया. अगदी इझिली आणि पटकन पलटला जातो. फक्त पहिले सर्व साईड लूज करून घ्यायचे आहेत. वाव, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान असं आलेलं आहे. आता खालचीसुद्धा बाजू आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजेच काय आहे, दोन्ही साईडने आपला जो बन डोसा आहे तो छान असा शिजला जाईल. थोडं तेल घालून घेऊया आणि आपली डिश आपण सर्व करून घेऊया. तुम्ही याला इडली, अप्पम किंवा बन डोसा असे सुद्धा बोलू शकता. आता मी तुम्हाला हा बन डोसा ओपन करून दाखवते. वाव, किती छान अशी जाळी आपल्या या बन डोस्याला आलेली आहे. शिवाय एकदम सॉफ्टसुद्धा झालेला आहे. तसेच आपले मिनी डोसेसुद्धा एकदम छान कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. म्हणजेच वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असे झालेले आहेत. तुम्ही येथे बघू शकता. आणि आपण ही डिश टोमॅटो केचपसोबत सर्व केलेली आहे. आणि तुम्हाला जर एक टोमॅटो केचपची रेसिपी पाहिजे असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खरंच किती मस्त जाळीदार आणि एकदम कुरकुरीत असे आपले हे मिनी अप्पे किंवा बन डोसा झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.